दादा हा जो अपघात आता झालेला आहे नेमकं कुठलं वाहन होतं आणि कुठे जाणार होतं कुठून आलं होतं? हे वाहन आहे दूध डेअरीचं. हे दूध डेअरीचं वाहन सांगोल्याहून भरलेलं आहे आणि सांगोल्याहून औंढा, हिंगोली आणि वाशिम करत जाणार असताना एक समोरून वाहन चालकाच्या समोर एक मोटरसायकल आलेली आहे आणि ती मोटरसायकल वाचवण्याच्या याच्यामध्ये गाडी खाली उतरलेली आहे. जेवढं झालं तेवढं ड्रायव्हरनं वाचवण्याचे प्रयत्न केले, ड्रायव्हरनं एक मोटरसायकलवाल्याला. बरे अपघातात चालकाला काही इजा वगैरे झाली आहे का? काहीच नाही मॅडम जी. सुदैवाने तो हो हो, ते परमेश्वराच्या कृपेने सर्व ठीक आहे. ठीक आहे. आणि यामध्ये जाताना आता दूध वगैरे काही आहे का? हा दूध आहे ना. दूध किती तिच्या आहे साधारण? दूध तिच्यामध्ये साधारणपणे 100-110 कॅरेट दूध आहे. वाहन चालकाचा कॉल आला आणि ते आमच्या मार्केटचे वाहन चालक होते. त्यांनी सांगितलं, अध्यक्ष साहेब आपल्या नदीच्या पुलावर एक गाडीचा अपघात झालेला आहे. ती गाडी रोडच्या खाली उतरलेली आहे. हा जो रोड आहे मॅडम, तर या रोडवर कसं आहे, चढ उतार असल्यासारखं आहे. रोड असं प्लेन नाही आहे. रोड प्लेन नसल्यामुळं या रोडवर बरेच वेळेस असं हानी होते. इथं बस सुद्धा अपघात झालेला आहे. बसचा सुद्धा याच्या अगोदर असे ट्रक पण सुद्धा अपघात झालेले आहे आणि शासनाने याच्यावर पण लक्ष द्यायला पाहिजेत की हे जे रोड आहे त्या रोडला प्लेन करण्याची कोशिश करावं. आणि मॅडम की रस्त्याचं पण चढ उतार आहे. उतार असल्यामुळे रस्त्याचं कसं आहे, आता आम्ही जे रेग्युलरचे आहे आम्हाला माहिती आहे रेग्युलरचं असल्यामुळे रस्त्याचा उतार आहे. आम्हाला पण सुद्धा गाडी चालवताना लोडिंग मध्ये भरपूर त्रास होतो आणि नवीन माणूस असल्यामुळे त्याला कसं आहे, तोल सांभाळला जात नाही आणि गाडी एकदम कुठल्याही पण दिशेने पळू शकते. गाडीचा तोल पण त्याला सांभाळला जात नाही ड्रायव्हरला. ड्रायव्हर तर हा प्रत्येक व्यक्ती असा ड्रायव्हर असते की ते प्रत्येक माणूस असेल किंवा प्राणी असेल यांना वाचवण्याची प्रयत्न करतो.